नमस्कार मित्रांनो. आज रिसेंटली आता झालेला आहे म्हणजे जागतिक क्षयरोग दिवस, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं ट्युबरक्युलोसिस बद्दल मला सांगू इच्छितो. टीबी म्हणजे देशाच्या प्रत्येक मुळामध्ये जडलेला हा आजार आहे. ट्युबरक्युलोसिस साठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि ज्या पद्धतीनं आपले सरकार गव्हर्नमेंटचे नियम वगैरे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला खूप सगळ्या पद्धतीनं मदत करतात आणि आपल्याला काहीही करून ह्या क्षय रोगाला जेवढं लवकरात लवकर देशातून बाहेर काढता येईल तेवढं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण पहिल्यासारखं राहिलं नाही. ट्युबरक्युलोसिस पहिले खोकल्यामध्ये, फुफ्फुसामध्ये व्हायचा, खोकला लागायचा लोकांना, वजन कमी व्हायचं, घाम यायचा आणि माणूस एकदम कमजोर होऊन जायचा. पण आता ट्युबरक्युलोसिस असा तो पण एकदम स्ट्रॉंग झालेला आहे. आता बऱ्याच गोळ्या औषधांना आता तो गुमानत नाही. बऱ्याचशा वेळेला आपल्याला कळत नाही. पहिले टीबी फक्त फुफ्फुसामध्ये असायचा, आता पोटामध्ये होतो, गाठीमध्ये होतो, मेंदूमध्ये होतो, मणक्यामध्ये होतो, हाडांमध्ये होतो. असा कुठलाही अवयव नाही की ज्याच्यामध्ये टीबी होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जर कधीही कुठल्याही अशा प्रकारचे लक्षण असतील, जे कॉमन लक्षणं म्हणलं तर जसं वजन कमी होणे, बसल्या बसल्या संध्याकाळी घाम येणे, खोकला लागणे, भूक कमी लागणे, थोडंसं आतून मोरताप असल्यासारखं वाटणे आणि एखादी गाठी वगैरे इथं मणक्याला इकडं कुठंतरी गाठ सुजणे, डोकं कंटिन्युअसली दुखत असणे, पोटाचा आजार खूप होत असले, अशा काही गोष्टी जर असतील, असे लक्षण असतील तर तो क्षयरोग असू शकतो. त्याच्यामुळं आपण लगेचच त्या गोष्टीसाठी इव्हॅल्युएट करून डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. नमस्ते.